झटपट 2 ते 3 शिट्ट्यामध्येच आज आपण कुकरमध्ये चमचमीत चवीला टेस्टी छोलेची भाजी बघणार आहोत. आपल्याला जर अशी छोलेची भाजी खावीशी वाटली ना, कुकरमध्ये काही मिनिटांमध्येच तयार होते. घरी पाहुणे आल्यानंतर तुम्ही करू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. छोलेची भाजी बनवण्याकरिता मी ते काबुली चणे रात्री भिजू घातले होते. ते छान टम्म असे पाण्यामध्ये फुगलेले आहेत आणि आपल्याला ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये थोडा आंबटपणा येतो आणि पोटामध्ये गॅस होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. मी इथे 2 ते 3 पाण्याने हरभरे छान धुवून घेतलेले आहे. काही साहित्य बघूया. मी इथे 2 कांदे उभे चिरून घेतले, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला आणि धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर इतकं साहित्य आहे. ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकर मी आता गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आहे. जिरंही छान तडतडलं आहे. त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची. छान अशी परतून घ्यायची आहे. आलं आणि लसणाची पेस्ट छान परतली. आपण जो कांदा चिरून घेतलेला होता तोही टाकायचा आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा मऊ होतो आणि छान शिजतो. 1-2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी झटपट तयार होते, जास्त वेळही लागत नाही. कांदा आपला परतेपर्यंत आपण आता भाजीसाठी चहा पावडरचं पाणी तयार करूया. मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. मला जेवढं टाकायचं तेवढं पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा चहा पावडर टाकली आणि याला छान उकळी आणायची आहे. चहा पावडरचा त्यामध्ये संपूर्ण कलर उतरला पाहिजे. यामुळे भाजी छान चवदार होते आणि कलरही छान येतो. छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर 1-2 मिनिट त्याला गॅसवर तसंच ठेवायचं, कमी गॅसवर. गॅस आता बंद करूया. दुसऱ्या गॅसवर कांदाही आपला छान परतलेला आहे. त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो ही कांद्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. संपूर्ण कांदा आणि टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे, म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. टोमॅटोही आपला छान मऊ झालेला आहे. एकसारखं हलवत मी त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान मऊ करून घेतला. त्यामध्ये आपण मसाले टाकूया. लाल मिरची पावडर टाकली, धनिया पावडर टाकली. इथे छोले मसालाही टाकू शकता. थोडीशी हळद टाकायची. गरम मसालाही टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आधीच आणि छान परतून घ्यायचा आहे मसाला संपूर्ण. मसाला आपला छान परतलेला आहे. भिजवलेले काबुली चणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. या पद्धतीने नक्की तयार करून बघा. जास्त वेळही लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम होते. आपण जे चहा पावडरचं पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण गाळून टाकणार आहोत. संपूर्ण मी इथे पाणी टाकून घेणार आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ताच कलर बघू शकता किती छान आलेला आहे. ह्यामध्ये आपण आधीच मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कुकरचं झाकण लावायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही भाजी 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आपण झाकण काढून बघूया कुकरचं. बघू शकता भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे. कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि आपले त्यामधले हरभरेही छान शिजलेले आहे, एकदम मऊ झालेले आहे. चमच्याने तुम्ही थोडे स्मॅश पण करू शकता, कारण आपण ही भाजी कुकरमध्ये केलेली आहे. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे त्यामधले चणे बारीक करून घ्यायचे, म्हणजे ग्रेव्ही ही आपली घट्ट तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, पण पुरी आणि भटोरे असले ना तर क्या बात आहे, खूप छान चवीला होते. नक्की अशी पद्धतीने झटपट तयार करून बघा. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा.
ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता. खूप छान तयार होते. कलर आणि टेक्स्चर बघू शकता. तुम्हाला अशाच नवीन नवीन छान छान रेसिपी दाखवलेल्या आहे. नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. याआधी मी तुम्हाला छोलेच्या रेसिपी दाखवलेल्या आहे. ज्योतिष किचन चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा. आणि हो, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.